फुलवंती मुळशी पॅटर्न सिनेमांतील सिनेमॅटोग्राफर तन्मय वनमाळी यांचं अकाली निधन झाल्याची बातमी समोर येते। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रतिभावान सिनेमॅटोग्राफर तन्मय राजेंद्र वनमाळी यांचं वयाच्या 31व्या वर्षी निधन झालंय। ही दुःखद माहिती आता समोर येते। त्यांच्या या अकाली निधनाने आता मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे। तन्मय वनमाळी यांनी फुलवंती मुळशी पॅटर्न आणि सरसेनापती हंबीरराव सारख्या मराठी चित्रपटांसाठी सिनेमॅटोग्राफी केली होती आणि हिंदी सिनेमात सुद्धा त्यांनी विशेष कामगिरी केली। दबंग 2, गंगूबाई काठियावाडी, हिरामंडी आणि बाजीराव मस्तानी यासारख्या प्रसिद्ध प्रोजेक्ट्समध्ये त्यांनी त्यांची कामगिरी बजावली होती। त्यांच्या छायाचित्र कलेचा ठसा उमटवला होता। वयाच्या अल्पावधीतच त्यांच्या या कामगिरीमुळे दिग्दर्शक, निर्माते आणि सहकर्मींनी त्यांचं कौतुक देखील केलं होतं। त्यासोबतच महेश लिमई यांच्यासारख्या वरिष्ठ सिनेमॅटोग्राफरच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम केलं होतं। तन्मयच्या अचानक निधनामुळे आता सिने दिग्दर्शक, कलाकार आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे। विविध सिनेसृष्टीतील प्रतिष्ठित नेते आणि कलाकारांनी सुद्धा देखील त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। त्यांचं योगदान मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीमध्ये कायम स्मरणात राहील अशी भावना आता व्यक्त केली जाते।